महाराष्ट्राला आणखी एक वंदे भारत एक्सप्रेस मिळालेली आहे। जालना मुंबई वंदे भारतला मोदींच्या हस्ते ऑनलाईन हिरवा झेंडा दाखवण्यात आला। मात्र छत्रपती संभाजीनगरमध्ये ट्रेनच्या स्वागतासाठी आलेल्या खासदार इम्तियाज जलील यांच्या समोर मोदींच्या घोषणा देण्यात आल्या आणि त्यानंतर जलीलांवर परतण्याची वेळ आली। पाहूया त्याबाबतचा एक रिपोर्ट। छत्रपती संभाजीनगरमध्ये अशा घोषणाबाजीमुळे काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं। निमित्त होतं जालना मुंबई वंदे भारत ट्रेनचं। अयोध्येहून ऑनलाईन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते वंदे भारतला हिरवा झेंडा दाखवण्यात आला। त्यासाठीच रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवेंसह उपमुख्यमंत्री फडणवीस जालन्यात हजर होते। तर याच ट्रेनचं स्वागत करण्यासाठी खासदार जलील छत्रपती संभाजीनगरच्या रेल्वे स्थानकात आले। मात्र यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी आधी जय श्रीरामच्या घोषणा दिल्या आणि नंतर जलील यांना पाहून भाजपच्या महिला कार्यकर्त्यांनी मोदीच्या घोषणा दिल्या। याच घोषणांना प्रत्युत्तर म्हणून एमआयएमच्या कार्यकर्त्यांनीही इम्तियाज जलील जिंदाबादच्या घोषणा दिल्या। त्यानंतर पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करून वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केला। या ट्रेन जे चालवणारे जे आहे ते फुलंब्रीची एक मुलगी आहे। म्हणजे आमच्यासाठी सर्वांसाठी एक अभिमानाची गोष्ट आहे की वंदे भारत ट्रेन चालवणारी जे पहिली ट्रेन जे आहे ती चालवणारी म्हणजे ती एक फुलंब्रीची आमची एक मुलगी आहे, एक बहीण आहे। तर आम्ही तिच्या स्वागतासाठी इथे आलेलो होतो। आता आल्यानंतर भारतीय जनता पार्टीचे जे कार्यकर्ता इथे आलेले आहे तर त्यांचं काम काय झालेलं आहे देशामध्ये गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत त्यांचं काम एकच राहिलेलं आहे की फक्त मोदी 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 हेच करत बसणार। ते घोषणा देणं हा भाग वेगळा आहे। मोदींमुळे आज इथं ट्रेन सुरू होते, त्यांचं अभिनंदन आहे, त्यांच्यामुळे होते, त्याच्यामुळे कार्यकर्त्यांनी घोषणा दिली वावगं नाही, परंतु एकमेकाच्या अंगावर भिडणं यासाठी योग्य नाही। माझी स्पष्टपणे भूमिका असते जेव्हा तुमचा विकासाचा मुद्दा येईल त्या टायमाला सगळे लोकप्रतिनिधी मग कोणत्याही पक्षाचे असो एकत्रित येऊन त्यांनी काम केलं पाहिजे। दोन्ही बाजूकडून घोषणा सुरू झाल्यानंतर पोलिसांनी जलीलांच्या समर्थकांना ताब्यात घेतलं। त्यानंतर खासदार जलील संभाजीनगरच्या क्रांती चौकातील पोलीस स्टेशनमध्ये आले आणि पोलिसांची भेट घेतल्यानंतर जालना मुंबई वंदे भारत ट्रेनला मुंबईपर्यंत जाऊ न देण्याचा इशारा दिला। अर्थात तसं काही घडलेलं नाही। आता काय आहे बघा, त्यांना मुंबईपर्यंत ट्रेन गेली तर चांगलं, नाहीतर आहे आमची तयारी वैजापूरला हे पुढे आमची तयारी आहे। आता महाराष्ट्र पोलीस आणि सगळीची जबाबदारी असं काय आहे की औरंगाबादची पोलिसांनी आम्हाला हे सांगितलेले आहे की इथे काही करू नका, तुम्ही पुढे तुम्हाला काय करायचे आहे ते करा। खरं तर हा वाद निमंत्रण पत्रिकेवरूनच सुरू झाला होता। जालना मुंबई वंदे भारत ट्रेनच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात
खासदार जलील यांचं नाव नव्हतं. निमंत्रण पत्रिकेत नाव नसल्यानं गुरुवारी जलीलांनी नाराजी व्यक्त केली. कार्यकर्तेही छत्रपती संभाजीनगरच्या स्टेशनमध्ये आक्रमक झाले. त्यानंतर रातोरात रेल्वे विभागानं निमंत्रण पत्रिकेत बदल करून खासदार जलील यांचं नाव छापलं. विशेष म्हणजे जलीलांच्या या मागणीचं शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी समर्थन केलं. जे माझ्या जिल्ह्यातले जे आमदार, खासदार, पालकमंत्री आहे त्यांचं नाव का वगळण्यात आलेला होता हे फक्त मी विचारलं होतं. असं वाटत असेल प्रधानमंत्री कार्यालयाला, PMOला, रावसाहेब दानवेंना की हे रेल्वे म्हणजे त्यांची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे, तर ही नाही आहे, ही माझी रेल्वे आहे. आणि हे जे ट्रेन सुरू होत आहे की याच्या बाबतीत मी किती वेळा लोकसभामध्ये जेव्हा तुमचे लोक तोंडात लड्डू घालून बसलेले होते आणि फक्त मोदीची घोषणा करत होते, त्यावेळी मी माझ्या क्षेत्राच्या विकासासाठी लढत होता भांडत होता उसमें. आता ट्रेन सुरू झाली तर त्यांचं म्हणणं आहे की नाही, आम्हाला आमच्या जवळ कोणी नाही पाहिजे, फक्त भाजपवाले जे नेते आहे आमच्या जवळ तेच पाहिजे करके. मग का रात्री 1 वाजता त्यांनी नवीन पत्रिका छापली आणि सगळ्यांचं नाव त्याच्यामध्ये टाकण्यात आलेले आहे का? नाही, प्रश्न खासदारांचं नाव किंवा इतरांचं नाव नाही आहे. ही रेल्वे प्रशासनाची ही चूकच आहे. तुम्ही कोणता कार्यक्रम सार्वजनिक असल्यानंतर त्या ठिकाणी सर्व लोकप्रतिनिधी, मग तो कोणत्याही पक्षाचा असो, तो सर्वजण आले पाहिजे. पालकमंत्र्याचं नाव नाही, मंत्र्याचं नाव नाही, हे थोडंसं अति होतं आहे आणि ही त्यांची जबाबदारी आहे. रेल्वे खातं म्हणजे काही असं डायरेक्ट चंद्रावरचं खातं नाही आहे, या राज्याशी निगडीत खातं आहे. मग तुम्ही लोकप्रतिनिधीचं नाव का टाकलं नाही, हा जर कोणी प्रश्न विचारला तर त्याला उत्तर द्यावं लागेल. तर इम्तियाज जलील राजकारण करत असून आपण स्वतः त्यांना फोन करून निमंत्रण दिल्याचं रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवेंनी म्हटलंय. आता असं आहे, ज्याला गदारोळ करायचा ते कशावरही गदारोळ करतात. कोणी राम मंदिरावर करू आलं, कोणी नवीन ट्रेन सुरू झाली त्याच्यावर करू आलं. माझं मत आहे की विकासाचा मुद्दा आहे. मराठवाड्याच्या दृष्टीनं एक अत्यंत महत्त्वाचं काम हे झालेलं आहे. आत्तापर्यंत फक्त 34 ट्रेन सुरू झाल्या देशामध्ये आणि त्यामध्ये जालना आपला आलेला आहे. त्यामुळे त्यांनी आनंद व्यक्त करायला पाहिजे खरं तर. पण त्यांनी आता जे करतायत ते त्यांच्या राजकीय दृष्टीनं त्यांच्यासाठी सोयीचं असेल ते करतायत. आता त्यांच्याशी बोललो होतो की तुम्ही उद्घाटनाला या म्हणून. आमचा रेल्वे विभाग त्यांच्याशी बोलला होता की तुम्ही उद्घाटनाला या म्हणून. आणि त्यामुळं जर आता इतक्या चांगल्या कामाला ते जर विरोध करत असेल तर राजकारणच म्हणता येईल त्याला. जलीलांच्या नाराजीनंतर रेल्वे विभागानं त्यांचं नाव पत्रिकेत अपडेट केलं. जलील वंदे भारत ट्रेनच्या स्वागतासाठी संभाजीनगरच्या स्टेशनमध्ये आलेही, पण घोषणाबाजीनंतर ट्रेन येण्याआधीच ते निघूनही गेले. कुणाल जयकर, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.